नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। गेल्या 5 दिवसांपासून एकतर्फीपणे एका स्थानिक दैनिकात जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक आणि जिल्हा रुग्णालयाशी संबंधित पुरवठादार गेटवेल डिस्ट्रीब्युटर यांच्याबाबत खोटे नाटे तथ्यहीन वृत्तमालिकेत केलेले सगळे आरोप हे खंडणी उकळण्याच्या हेतूने केले गेल्याचे उघडकीस आले आहे। काल रात्री उशिरा मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे वैयक्तिक बदनामी करणे, खंडणी मागणे, ब्लॅकमेल करणे या आरोपाखाली तक्रारदार पुखराज जैन व इतरांवर गुन्हा दाखल झाल्याचे समजले आहे। गेटवेल डिस्ट्रीब्युटरचे कपिल अरोरा यांच्या विरुद्ध बदनामीकारक षडयंत्र रचून त्यांची आणि कंपनीची बदनामी करून दादांत खोटे आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश यामध्ये दिसून आलाय। बोगस तक्रारदार जैन यांनी या प्रकरणी अर्ज मागे घेणे आणि वृत्तमालिका थांबवणे यासाठी तक्रारदार पुखराज जैन आणि इतरांनी गेटवेल डिस्ट्रीब्युटरच्या कार्यालयात जाऊन 15 लाख खंडणी मागितल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणावरून आणि ऑडिओ रेकॉर्डिंगवरून दिसून आले। जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या निविदा प्रक्रियेत सहभाग न घेणारे तक्रारदार हे स्वतः जिल्हा रुग्णालयात जैव वैद्यकीय कचरा नियोजनातील वस्तू पुरवठादार होते। मग असे खोटे नाटे आरोप करून कामे मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता का? स्वच्छ प्रतिमेच्या जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आणि चारित्र्यहनन करणारे आरोप करून बेकायदेशीर कामे करून घेण्याचा जैन यांचा मानस होता का? अशा पद्धतीने वस्तुस्थितीची माहिती न घेता, समोरच्यांची बाजू समजून न घेता एकतर्फी वृत्तमालिका प्रसिद्ध करणाऱ्या दैनिकांमागे खरे सूत्रधार कोण, असे अनेक प्रश्न या निमित्ताने जनतेत चर्चेचा विषय ठरत आहे। कौटुंबिक विवाहानिमित्त 1 महिन्यापूर्वी वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने रजा मंजूर करून परगावी गेलेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अनुपस्थितीच्या कालावधीत त्यांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचून बदनामी केल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयात सुरू आहे। त्यांच्या शिस्तीच्या आणि कडक प्रशासनामुळे दुखावल्या गेलेल्या काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी सदर कृत्य केल्याची चर्चा आहे। या षडयंत्रामागील सूत्रधार शोधण्याचे खरे आवाहन मुंबई नाका पोलिसांसमोर आहे।